श्री स्वामी समर्थ. निस्सीम सेवा आणि सावलीसारखा सहवास. चोळाप्पांनी आपला अहंकार पूर्णपणे बाजूला सारून स्वामी महाराजांची सावलीसारखी सेवा केली. स्वामींचे बोलणे वागणे कधीकधी अनाकलनीय असे, पण चोळाप्पा त्यावर अफाट श्रद्धा ठेवत. चोळाप्पांची आर्थिक परिस्थिती अत्यंत सामान्य होती, पण स्वामी महाराजांच्या कृपेमुळे घरात येणाऱ्या हजारो भक्तांसाठी काहीही अन्नाची कमतरता भासली नाही. त्यांचे घर जणू अक्षयपात्रच बनले होते. स्वामी महाराजांनी चोळाप्पांच्या कुटुंबाला वेळोवेळी संकटातून आणि आजारपणामधून आलेल्या त्रासातून सुरक्षित ठेवले होते. स्वामींच्या पादुकांचा अनुभव. एकदा स्वामी चोळाप्पांना न सांगता हसापूरला निघून गेले. चोळाप्पा रडत रडत त्यांच्या मागे गेले. तेव्हा स्वामींनी त्यांना रागावून वैराग्याचे महत्त्व समजून सांगितले. पण चोळाप्पांची निस्सीम श्रद्धा पाहून आपल्या पायातील पादुका स्वामींनी त्यांच्याकडे फेकून दिल्या. त्या पादुका चोळाप्पांनी घरी आणल्या व त्यांची मनोभावे पूजा केली. श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांचे परमभक्त चोळप्पा महाराज यांच्यातील हे नाते अतूट भक्ती, प्रेम आणि चमत्कारांच्या अनुभूतींनी भरलेले होते. एकदा चोळप्पा महाराज आजारी पडले. जेव्हा स्वामींच्या आधी ते देवाघरी निवर्तले, तेव्हा स्वामी महाराज आपल्या लाडक्या भक्ताच्या विरहाने पूर्णपणे कोसळून गेले. त्यांनी आपल्या लाडक्या भक्तासाठी अक्षरशः हंबरडा फोडला होता. असा हा निस्सीम भक्त चोळप्पा महाराज. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.